आपले सरकार सेवा केंद्र लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो असे टॅब दिसेल तुम्हाला खाली यायचं. खाली आल्याच्या नंतर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक छोटी डबल एक सब टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे मित्रांनो. ते क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला अशी टॅब ओपन होईल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आता बघा इथं काय विचारलेलं माहिती का, सर्च टाईपमध्ये विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर. विशिष्ट क्रमांकाची यादी आलेली नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला काय करायचंय आधार नंबरवर सर्च करायचे. आता मी काय करतो माहिती का, शेतकऱ्याचा आधार नंबर सर्च करून बघतो मित्रांनो. बघूया शेतकऱ्याचं नाव आले की नाही. इथं 12 अंकी डिजिट टाकायचे तुम्हाला आधार नंबर आणि त्याच्यानंतर सर्चवर क्लिक करायचे मित्रांनो. तर आपण चेक करू. सर्च केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, मी जे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकलेला मित्रांनो ते शेतकऱ्याचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता बघा इथं काय आलेलं माहिती का, पहिले विचारते इज आधार नंबर ऍक्सेप्टेबल शो इन द लोन अमाऊंट. आता आपण काय केलेलं आहे, आधार नंबरवर काय केलेलं आहे हे चेक केलं, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ऍक्सेप्ट करायचं, कारण आधार नंबरवर चेक केलं त्यावेळेस दाखवलं नाही आलं म्हणून तर येस करायचं त्याला. त्याच्यानंतर बघा इथं विशिष्ट क्रमांक दाखवतो मित्रांनो, विशिष्ट क्रमांक